मुद्दा महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला बातमी आहे। मुंबईतल्या सैफी हॉस्पिटलमध्ये बनावट इंजेक्शन मृत्यू प्रकरणी 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। ऑक्टोबर 2022 मध्ये बनावट इंजेक्शन दिल्यामुळे विवेक कांबळी या अधिकाऱ्याचा मृत्यू झाला होता। या मृत्यू प्रकरणी व्हीपी रोड पोलिसांनी 2 फार्मास्युटिकल फर्मच्या 3 मालकांना अटक केली आहे। अमित बन्सल, देश सुरी आणि कान्हा फार्मचे प्रदीप अग्रवाल यांना अटक झाली आहे। तिघांना गिरगाव कोर्टामध्ये हजर करण्याचे आदेश देण्यात आले। विशाल पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विशाल, या प्रकरणाचे काय अपडेट्स? श्वेता, सैफी हॉस्पिटल बनावट इंजेक्शन प्रकरणी आतापर्यंत 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। खरं तर हे प्रकरण पाहायला गेलं तर ऑक्टोबर 2022 मध्ये बनावट इंजेक्शन दिल्याप्रकरणी विवेक कांबळी यांचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर याची तक्रार जी आहे ही अन्न औषध प्रशासन विभागाकडे तक्रार करण्यात आली होती। ही तक्रार केल्यानंतर सैफी रुग्णालयातील जी इतर मेडिकल्स आहेत त्या सर्व मेडिकल्सचे इंजेक्शनचे सॅम्पल जे आहेत हे अन्न व औषध प्रशासनानं जप्त केले होते आणि त्यानंतर ते चाचणीसाठी देण्यात आले होते। त्या चाचणीमध्ये हे इंजेक्शन बनावट असल्याचं आढळलं होतं आणि त्यानंतर गुन्हा नोंद झाल्यानंतर याचा तपास जो आहे हा चालू होता। त्यानंतर आरोपींचा शोध सुद्धा पोलिसांकडनं सुरू होता। या आरोपींना व्हीपी रोड पोलिसांनी जे हे अटक केलेले आहे। दिल्लीतून या तिन्ही आरोपींना जे हे अटक करण्यात आलेलं आहे आणि आज या तिन्ही आरोपींना न्यायालयात जे ते हजर करण्यात येणार आहे। त्यामुळे तक्रारीनंतर हा सगळा प्रकार समोर आला होता। त्यामुळे आतापर्यंत 3 आरोपींना यामध्ये अटक करण्यात आलेली आहे। विशाल, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी। आता पुढची बातमी आहे। मुंबईमध्ये गाडी चालवत असताना रिक्षा चालकाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला। संपूर्ण घटना ही सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली असून हे सगळं पाहून आजूबाजूचे लोक तिथून जात आहेत। मात्र मागून येणारा एक ऑटो चालक खाली उतरून पीडित ऑटो चालकाला सीपीआर देण्याचा प्रयत्न करतो। मात्र पीडित ऑटो चालकाचा मृत्यू झालेला आहे। मुंबईमध्ये एका रिक्षा चालकाला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झालाय। मात्र मागून येणाऱ्या एका रिक्षा चालकानं हा सगळा प्रकार पाहिला आणि त्यानं या रिक्षा चालकाला सीपीआर देण्याचा प्रयत्न केला। मात्र तोपर्यंत दुर्दैवी त्याचा मृत्यू झाला होता। आजूबाजूचे लोक येत जात होते। मात्र मागून येणाऱ्या ऑटो चालकाला ही बाब लक्षात आली आणि त्यानं या रिक्षा चालकाला सीपीआर देण्याचा प्रयत्न केला। मात्र हा रिक्षा चालकाचा हृदयविकारानं मृत्यू झाला। विजय वंजारा आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत। विजय, कोणत्या भागातला हे रिक्षा चालक, काय नाव आणि काय नेमकी घटना घडली आहे? मुंबईच्या अद्याप कुठलाही माहिती नाही मिळालेली आहे की हा कुठे भागात झालेला आहे। हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। रिक्षा चालक हृदयाच्या झटक्याने हा मृत्यू झालेला आहे। संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झालेला आहे। हे सर्व पाहून आजूबाजूचे लोक तिथून जातात। मात्र मागून येणारे एक ऑटो चालकाने खाली उतरून पीडित ऑटो चालकाला सीपीआर देण्याचा प्रयत्न करतो। मात्र पीडित ऑटो चालकचा मृत्यू झालेला असतो। विजय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। मुंबईतल्या नेमक्या कोणत्या भागातला हा व्हिडिओ आहे याची माहिती मिळेलच। मात्र रिक्षा चालकाला हृदयविकाराचा झटका येतो आणि मागच्याच रिक्षा चालकाकडून त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला जातो। मात्र दुर्दैवानं या रिक्षा चालकाचा रिक्षा चालवत असतानाच हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना। पुढची बातमी, इचलकरंजीमध्ये नदीत शेकडो बोगस आधार कार्ड सापडल्यामुळे खळबळ माजली। नदी स्वच्छता अभियान राबवताना ही आधार कार्ड सापडली आहेत। एका पोत्यामध्ये भरून अज्ञात व्यक्तीनं ही आधार कार्ड नदीमध्ये टाकली होती आणि या आधार कार्डचा नेमका कशासाठी वापर होत होता याचा तपास आता सुरू आहे। इचलकरंजी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात परप्रांतीय मजूर वास्तव्यास असतात। त्यामुळे त्यांच्यापैकी काहींनी या आधार कार्डचा वापर करून काही लाभ घेतलेत का याचा सध्या शोध सुरू आहे। ज्ञानेश्वर साळोखे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत। ज्ञानेश्वर, पोतं भरून आधार कार्ड सापडणं ही खरंच गंभीर बाब आहे। काय या तपासात पुढे आलंय? श्वेता, इचलकरंजीमध्ये काही व्यक्ती आहेत ते नदीची स्वच्छता अभियान राबवत होते आणि याच वेळी एका पोत्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत ती बोगस आधार कार्ड सापडली। शेकडोच्या संख्येने ही आधार कार्ड आहेत आणि याचा नेमका कशासाठी वापर होत होता याची सध्या चौकशी सुरू असताना पाहायला मिळतात। ही आधार कार्ड सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली। बरं ज्ञानेश्वर, या संदर्भात आपण बोलूयातच, मात्र आता संजय राऊत बोलतायत, थेट तिथे जाऊयात। तुम्ही ट्विट केलेला प्रश्न राहिला होता आपला। जे 150+ नारा दिलेला आहे चला।
आज अग्रलेखातून गोल्डन गँगचा उल्लेख केलाय. कोण आहे ही गोल्डन गँग आणि सदस्यांची जरा नावं आम्हाला कळली तर हळूहळू येतील ना नाव. ज्या गोल्डन गँगचं काम महाराष्ट्रात चालू आहे ज्याला सोनेरी टोळी म्हटलं पाहिजे. सोनेरी टोळी. त्या सोनेरी टोळीचं काम कशा पद्धतीनं सुरू आहे, मंत्रालयात, मंत्र्यांच्या बंगल्यांवर, बाहेर काही ठिकाणी अनेक असे विषय आहेत की हळूहळू मी समोर आणेन. आता मी बोलत नाही या विषयावर. पण तुम्हाला मी काळजीपूर्वक अग्रलेख वाचला सामनाचा आणि त्यातून फक्त गोल्डन गँग हाच विषय समोर आणला. तुम्ही शोध घ्या. माझं आव्हान आहे सर्व पत्रकारांना, या गोल्डन गँगचा शोध घ्या. बोला. सर, मुख्यमंत्र्यांची यादी आलेली आहे देशातल्या. आपल्या मुख्यमंत्र्यांचं 10 मध्येही नाव नाही, मुळात त्यांना कोणी मुख्यमंत्री मानायलाच तयार नाही. 10 मध्येही नाव नाही हे दुर्दैव आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा कायम या महाराष्ट्र राज्य हे औद्योगिक आणि आर्थिकदृष्ट्या एक प्रगतिशील राज्य म्हणून या देशामध्ये गणलं गेलं. जगात त्या आपल्या राज्याचं एक महत्त्व होतं. पण गेल्या 6 किंवा 7 महिन्यापासून महाराष्ट्र या देशाच्या खिजगणतीमध्ये अजिबात नाही. माननीय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पहिल्या 5 मध्ये होते, 4 मध्ये आले. हळूहळू महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पहिल्या क्रमांकावर जाण्याची गती पकडत असताना हे सरकार पाडण्यात आलं. ते त्यासाठी की कुठेतरी महाराष्ट्राचे पंख कापले जावे. महाराष्ट्राची प्रगती आणि विकास काही लोकांना पाहवत नव्हता. त्याच्यामुळे हे सरकार पाडून फक्त दिल्लीची हस्तक असलेली व्यक्ती या मुख्यमंत्री पदावर बसवल्यामुळेच आज महाराष्ट्राची अधोगती सुरू आहे. उतराला लागलेली गाडी जी असते अशी ही उतराला लागलेली गाडी आहे या राज्याचं सध्याचं मुख्यमंत्री पद. म्हणून महाराष्ट्र शिखरावर निघाला होता तो परत खाली कोसळताना दिसतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पहिल्या 10 मध्येही नाहीत. याचं वाईट वाटलं पाहिजे या मिंदे गटाला खास करून आणि भारतीय जनता पक्षाच्या इकडल्या प्रमुख लोकांना. पण त्यांना आनंदाचा उकाळा फुटले असते. हे दुर्दैव आहे. एक फार सुंदर मंत्र होता सेनापती बापटांचा, महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले, मराठा विना राष्ट्र गाडा न चाले. आज महाराष्ट्राशिवाय राष्ट्र चालवणं हे सोपं आहे हे दिल्लीचं तख्त दाखवून देतो. सरकारच्या विरोधातून आवाज उठवला की आवाज दाबवला होता. आता राहुल गांधींना देखील नोटीस बजावलेली आहे. बघा, राहुल गांधी यांना नोटीस बजावण्याचं काही कारण नाही. लोकसभेमध्ये त्याने जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत एका उद्योगपती संदर्भात, त्या उद्योगपतीशी प्रधानमंत्र्यांबरोबर असलेल्या संबंधाबाबत त्या प्रश्नाचं उत्तर प्रधानमंत्र्यांना द्यायला हवं होतं. संधी त्यांना प्राप्त झाली होती. खरं म्हणजे हक्कभंग प्रधानमंत्र्यांनी केलेला आहे या जनतेच्या भावनांचा, लोकसभेचा. त्यांना संधी होती राहुल गांधींनी किंवा आम्ही सगळ्यांनी जे प्रश्न विचारले त्याला उत्तर देण्याचे. ते उत्तर देऊ शकले नाहीत. हा पलायनवाद आहे, हा पळपुटेपणा आहे. आणि तुम्ही लोकसभा नियमांचा आणि संसदेच्या नियमांचा आधार घेऊन संसद सदस्यांना नोटिसा पाठवत आहे. यालाच हुकुमशाही म्हणतात. सर, काल भाजपची बैठक झाली कार्यकारिणीची. त्याच्यामध्ये 150+ नगरसेवक निवडून आणू असा ठराव मंजूर करण्यात आलेला कोणताही ठराव निर्माण करू शकतात. मी त्यांच्या ठरावासंदर्भातल्या बघाशी मी काही गोष्टी वाचल्या, पाहिल्या. 150 काय ते 450चा सुद्धा आकडा देऊ शकतात. पण मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका अशा अनेक महानगरपालिका जिथे शिवसेनेची सत्ता होती त्या पुन्हा शिवसेनेच्याच भगव्या झेंड्याखाली विजयी होतील याच्याविषयी आमच्या मनात अजिबात शंका नाही. ज्या राज्याचा मुख्यमंत्री पहिल्या 10 मध्ये सुद्धा येऊ शकत नाही त्या मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली या राज्यात कोणती निवडणूक भाजपा जिंकूच शकणार नाही. सर, काल तुम्ही एक ट्विट केलं होतं आणि उद्या 14 तारीख आहे. उद्या कोर्टामध्ये सुद्धा पुन्हा हिअरिंग होण्याची शक्यता आहे. काल तुम्ही एक ट्विट केलेलं होतं देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे यांनी केलेलं वक्तव्य. काय तुमचं नेमकं म्हणणं होतं त्यात? ज्या प्रकारची वक्तव्य गेल्या काही दिवसापासून देवेंद्र फडणवीस असतील
मिंदे गटाचे काही प्रमुख मंत्री आणि आमदार असतील, नारायण राणे यांच्यासारखे केंद्रीय मंत्री असतील, ते इलेक्शन कमिशन एक स्वायत्त संस्था आहे, स्वतंत्र संस्था आहे, आणि सर्वोच्च न्यायालय या दोघांचेही निकाल हे सरकारच्या आणि फुटलेल्या मिंदे गटाच्या बाजूनेच येतील. तुम्ही आनंद उत्सव साजरा करण्याच्या तयारीला लागा, अशा प्रकारची भाषा जर हे दोन लोक करत असतील, याचा अर्थ सर्वोच्च न्यायालय आणि इलेक्शन कमिशनला ह्याने विकत घेतलंय का, हा एक प्रश्न आहेच. आणि म्हणून आम्ही लोकांना सावध केलं की पहा, अजून निकाल लागायचा आहे, आणि निकाल लागण्याआधीच या सगळ्यांनी असं जाहीर केलं की आम्हीच जिंकतोय, तो निकाल आमच्या बाजूनेच लागेल. या विषयावर बोलेन मी त्यांचं भाषण काल पाहिलं वर्ध्यातलं, या विषयावर बोलेन. मला माहिती आहे, कारण असे विषय माझ्या बाबतीत सुद्धा घडलेले आहेत, आणि म्हणून आम्हाला तुरुंगातही टाकण्यात आलं आणि अत्यंत वाईट पद्धतीने आम्हाला वागणूक दिली. पण या विषयात मी स्वतंत्रपणे बोलेन. राज्यपालांनी काल वक्तव्य केलेलं की दाऊद सारखे आणि गुंड पुन्हा एकदा संजय राऊत माध्यमांशी बोलत असताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती टीका केली. ठाणे असेल, मुंबई असेल, आम्हीच जिंकणार. उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री म्हणून लोकप्रिय होते, आणि एकनाथ शिंदेंवरती त्यांनी केलेली टीका, आणि त्यासोबत एकूणच शिंदे फडणवीस सरकारवरती नेहमीप्रमाणे संजय राऊतांची टीका. आणि एक महत्त्वाची बातमी आहे. दक्षिण मुंबईमध्ये शिवसेनेत मोठे फेरबदल झालेले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पदाधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पांडुरंग सपकाळ यांची तडकाफडकी बदली करण्यात आली, आणि सकपाळांच्या जागी संतोष शिंदे यांची नियुक्ती झाली आहे. दक्षिण मुंबईतल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अचानक मोठे बदल. दक्षिण मुंबईचे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असलेले पांडुरंग सकपाळ यांची तडकाफडकी बदली करण्यात आली, आणि सकपाळांच्या जागी संतोष शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम केल्याची टीका नाना पटोलेंनी केली आहे. तसंच राज्यपालांच्या कृत्यांमुळेच महाराष्ट्रात भाजपला मोठा फटका बसण्याची चिन्ह दिसू लागल्यामुळेच मोदींनी कोश्यारींना परत बोलावल्याची प्रतिक्रिया नाना पटोलेंनी दिली. शिवाय नवे राज्यपाल रमेश बैस यांनी कारभारात पारदर्शकता ठेवावी अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली. भाजपने महाराष्ट्राची जेवढी बदनामी माननीय राज्यपाल महोदयांकडून करून घ्यायची होती ती करून घेण्याचं काम त्यांनी केलं. ते काम पूर्ण झालं असं भाजपला वाटतं असेल, म्हणून आता त्यांना त्या पदावरून हटवलेलं आहे भगतसिंग कोश्यारीला. असा बायस राज्यपाल भारतीय जनता पार्टीने मुद्दामून इथं बसवून ठेवलेला होता महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी. आणि आता एक विशेष बातमी ती म्हणजे बेंगळुरू इथल्या येलहंका एअरफोर्स बेसवरती 14व्या एरो इंडिया शोला दणक्यात सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या शोचं उद्घाटन झालं. 17 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या शोमध्ये सुपरसॉनिक फायटर जेट्स आपलं कौशल्य दाखवत आहेत. इलेक्ट्रॉनिक आणि इन्फ्रारेड ट्रेस, वायर कंट्रोल सिस्टमनं सुसज्ज HLFT-42 अत्याधुनिक विमान उडवण्यात येणार आहे. तसंच एरो इंडियाच्या माध्यमातून तेजस, HTT-40, डॉर्नियर लाईट युटिलिटी हेलिकॉप्टर, लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर आणि ॲडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर सारख्या स्वदेशी हवाई संबंधित निर्यातीला प्रोत्साहन दिलं जाईल. आणि या एअर शो मध्ये 42 भारतीय एअरक्राफ्ट सहभागी होणार आहेत. महत्वाची बाब म्हणजे सूर्यकिरण आणि सारंग पहिल्यांदाच एकत्रितपणे कवायती सादर करणार आहेत. त्याचसोबत परशुराम एअरक्राफ्ट सुद्धा शो मध्ये सहभागी होणार आहे. ADC along with Group Captain Prashant. The Air Chief being part of the Gurukul is only appropriate as... आणि आता पुढच्या बातमीकडे वळतोय ती म्हणजे विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या श्री संत नगरी शेगावात आज गजानन महाराजांचा 145वा प्रकट दिन सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा होतोय, आणि यासाठी मोठ्या संख्येनं भाविक शेगाव नगरीमध्ये आलेत. गजानन भक्तांची अलोट गर्दी सध्या शेगावात दिसते. राज्यभरातूनच नव्हे तर संपूर्ण देशभरातून असंख्य भाविक संत नगरी शेगावात दाखल झालेत. पायी दिंड्या सुद्धा गेल्या 8 दिवसांपासून पोहोचल्यात. गणगण गणात बोतेच्या गजरात पायी दिंड्या संत नगरी शेगावात पोहोचल्या.
तर 145वा प्रगट दिवस जो आहे तो अतिशय थाटामध्ये या ठिकाणी साजरा होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण देशभरातून गजानन महाराजांना मानणारा वर्ग शेगावी नगरीमध्ये या ठिकाणी दाखल झालेला आहे. आपण देखील माझ्या मागे बघू शकता की या ठिकाणी गजानन महाराजांची जी गर्दी आहे ती अलोट गर्दी या ठिकाणी आपल्याला सकाळपासूनच पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसापासूनच या ठिकाणी दिंड्या असतील, त्याचबरोबर गजानन महाराजांना मानणारा वर्ग असेल या ठिकाणी शेगावमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. सकाळपासूनच गजानन महाराजांच्या भक्तांची गर्दी जी आहे ती या ठिकाणी अलोट आपल्याला अशा ठिकाणी पाहायला मिळते. गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी 145वा प्रगट दिवस याची तयारी या ठिकाणी मंदिर प्रशासनाकडून जय्यत सुरू होती. त्याचा तयारी जी आहे ती या ठिकाणी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि आज 145वा गजानन महाराजांचा प्रगट दिवस आणि या प्रगट दिवस निमित्त गजानन नगरीमध्ये या ठिकाणी गजानन महाराजांच्या दर्शनासाठी झालेली गर्दी आपण देखील या ठिकाणी बघू शकता की दूरवरून जे भक्त आहेत गजानन महाराजांना नतमस्तक होण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत. 145वा हा प्रगट दिवस आहे आणि या प्रगट दिनानिमित्त सकाळपासूनच गजानन महाराजांच्या चरणी या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी भाविक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सकाळी 5 वाजल्यापासून या ठिकाणी गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे. महत्वाचं म्हणजे भक्तांच्या विशेष सवलतीसाठी जर का आपण बघितलं तर 2 दिवस गजानन महाराजांचं मंदिर जे आहे ते 24 तास या ठिकाणी भक्तांच्या दर्शनासाठी खुलं ठेवण्यात आलेलं आहे. राहुल खंडारे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा. आणि यानंतर पुढची बातमी पाहूयात. एकीकडे संत गजानन महाराजांच्या प्रकट दिनासाठी शेगावमध्ये उत्सव सुरू आहे, तर तिकडे लासल गावात भीषण रेल्वे अपघात झालाय आणि रेल्वेच्या ओएची व्हॅननं 4 कामगारांना उडवलेलं आहे. 4 कामगारांचा यामध्ये जागीच मृत्यू झालाय. लासलगाव उगाव स्टेशन दरम्यानची ही घटना आहे. रेल्वेच्या एचओई वाहनानं या कामगारांना उडवल्यानंतर तिथे गोंधळ घालण्यात आलाय. लासल गावात भीषण रेल्वे अपघातानंतर आता तिथे काही रेल्वे कामगार एकत्रित आलेत, एकवटलेत आणि तिथे घोषणाबाजी सुरू असल्याचं दिसतंय. रेल्वेच्या ओएची व्हॅननं काम करत असलेल्या कामगारांना उडवलं आणि या अपघातामध्ये 4 कामगारांचा जागीच मृत्यू झालाय. आणि आता लासलगाव उगाव स्टेशन दरम्यान आता कामगार रेल्वे रुळावरती उतरून आंदोलन करताना दिसत आहेत. बाबू शेख आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत. बाबू, आता इतर कामगार एकत्र आलेले दिसत आहेत आणि काहीतरी घोषणाबाजी सुरू आहे, काय त्यांनी भूमिका घेतली आहे? श्वेता, खरं तर ही एकदम धक्कादायक घटना आहे की 4 कामगारांचा एकाच वेळी रेल्वे खाली सापडून ठार झालेले असताना अद्याप पाहिजे तेवढी रेल्वे प्रशासन त्याची दखल घेतलेली नाही. वरिष्ठ अधिकारी जे तातडीने यायला पाहिजे ते आलेले नाहीये. त्याच्यामुळे जे कामगार आहे त्यांचा संताप जो तो अनावर झालेला आहे आणि त्याच्यामुळे ते रेल्वे ट्रॅकवर उतरले आणि त्यांनी रेल रोको करण्याचा प्रयत्न करताय. जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी येत नाही आणि या घटनेची पूर्ण चौकशी करत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही, अशी भूमिका या कामगारांनी घेतलेली आहे. त्याच्यामुळे वातावरण जो आहे तो थोडासा तंग बनलेला आहे. बरं बाबू, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. 4 कामगारांचा रेल्वे अपघातामध्ये मृत्यू झाल्यानंतर इतर कामगार आता एकवटलेत आणि तिथे घोषणाबाजी सुरू आहे, संताप व्यक्त केला जातोय. आणि यानंतर आता नजर टाकूयात राज्यातल्या काही प्रमुख शहरांच्या आजच्या तापमानावर.